मी माननीय देवेंद्र फडणवीसजी आमचे मुख्यमंत्री यांचा आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। त्यांनी मला सूचना दिली होती की महाराष्ट्रामध्ये 5 लाख परिवार असे आहे की जे सिंधी समाजाचे आहे, जे विस्थापित झाले आहेत। देशाच्या फाळणीनंतर या राज्यामध्ये जवळपास 35 वस्ती अशा आहेत, जरीपटकासारख्या उल्हासनगरपर्यंत, ज्या वस्त्या फाळणीपासून बसलेल्या आहेत, पण त्यांचे स्वामित्व त्यांना मिळालं नाही, पट्टे मिळाले नाही। आता जो काल निर्णय घेतलेला आहे आणि आज महसुली दिनानिमित्त आम्ही या निर्णयाचं आता प्रणय फुकेजी भंडाऱ्यामध्ये करतात, या निर्णयामुळं या राज्यातल्या 5 लाख सिंधी परिवारांचे घरं हे कायदेशीर होणार आहे। 5 लाख सिंधी परिवाराचे व्यापारी प्रतिष्ठानं हे कायदेशीर होणार आहे। त्यांच्याकडनं आम्ही कमीत कमी किंमत लावू, म्हणजे 1980च्या रेडी रेटनरच्या 5% पैसे घेतलेले आहेत आणि ते फ्रीमध्ये जवळपास 5,000-10,000 रुपये येतील, जास्तीत जास्त आला तर त्यांचा पट्ट्याचा खर्च घराचा। पण सिंधी समाजाकरता जो ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला, आमच्या सरकारने घेतला, त्यामुळं सिंधी समाजातील 5 लाख परिवारांचा फायदा होणार। जो संकल्पनामा निवडणुकीच्या वेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सिंधी समाजाला दिला होता की आमचं सरकार आलं तर आम्ही सिंधी समाजाला पट्टे वाटप करू, तो निर्णय झाला आणि पुढच्या महिनाभरामध्ये राज्याच्या सर्व सिंधी समाजांना हे पट्टे वाटप होणार।